पाटील खुश खबर आहे. हॅलो, सावंतवाडी केबल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गजाननाला वंदन करू. अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊ. पालपेरे गावची ग्रामदेवत श्री खेमर्धन चरणी नतमस्तक होऊ. तसेच यजमान गावची ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊ. आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. आपल्यासोबत सादर करीत आहे पौराणिक देखावा संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवरील मांडे. ही कथा आहे संत ज्ञानेश्वरांची भक्तीची आणि योग शक्तीची. ज्ञानेश्वरांनी पैठणमध्ये ब्रह्मवृंदाच्या साक्षीने रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले. तेव्हापासून आळंदीतील सर्व लोक या भावंडांना आदरापूर्वक वाहू लागले. पण विसोबा साठे नावाचा व्यक्ती या भावंडाचा द्वेष करीत असत. त्यांना संन्यासाची बरोबर हिणवत असत. एकदा असंच झालं, दिवाळी सणाच्या दिवशी निवृत्तीला मांडे काढायची इच्छा झाली असता त्याला लागणारं खापर घरी नव्हतं. त्यामुळे मुक्ताने खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेली. पैठणच्या विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचा नाही असा दम दुकानदाराला मारला होता. त्यामुळे दुकानदाराने तुम्हा संन्यासाच्या मुलांना काही देणार नाही असं बोलून मुक्तेला नाकारलं. मुक्ता हिरुसली, घरी आली, रडू लागली. कारण आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं दुःख तिला झालेलं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी विचारलं, काय झालं? रडत ज्ञानदादाला सांगू लागले, ज्ञानदादा निवृत्तीला कधी नव्हे मांडे करायची इच्छा केली आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. का? काय झालं? ज्ञानदादा पिसाची काकांनी मला थोडं खापर देखील मिळू दिलं नाही. आपलं जाऊ भिकाऱ्याला मांडे खायचे कसले ढवळे म्हणून मन केला. अगं इतकेच ना, तू तयारी तर कर, आपण करू मांडे. अरे पण कसे वाढायचे मांडे? तू तयारी तर कर. ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर ते पूर्ण करेल याची खात्री मुक्ताला होती. मुक्ता उठली, तयारीला लागली. मांडे बनवण्यासाठी लागणारं पीठ आणि इतर साहित्य तयारच ठेवले होते. फक्त गरज होती ती खापराची. तयारी झाल्यावर मुक्ता ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा कुठे आहे रे खापर? कशावर भाजू मी मांडे? तेवढ्या ज्ञानेश्वराने भगवंताचं स्मरण केलं, ओढवे झाले आणि आपला योग सामर्थ्याने जठराग्नी प्राप्त केला आणि स्वतःची पाठ लाल भूत तव्यासारखी तापवली आणि मुक्तेला सांगितलं, मुक्ते ताप माझ्या पाठीवर. त्याची मुक्ता आनंदाने दादाच्या पाठीवर ती मांडे तापू लागली. आज एकीकडे कशी बरे मुक्ता मांडे बांधते बघण्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी निघाले. विसाजी पंतांचा या मुलांवर खूप राग. शास्त्री बुवा, ही संन्यासाची पोरं कोण डोहाळे मांडे खायचे, या मुक्तेला खापर सुद्धा मिळू दिलं नाही. फक्तच ना कसं मांडे बसते ती. चला ओहो विसाची पद्धत, चला काय ही गाठी करतात ते बघू, मगच मुली बांधू असं म्हणताय. मग चला. इकडे निवृत्तीचे मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली होती. ते मांडे फारच छान झाले का? याचं सर्व श्रेय ज्ञानदादाला. इतका सुंदर तवा मिळाला म्हणून ते रुचकर झाले. निवृत्तीने मांडे खाऊन मुक्तेचं कौतुक केलं, पण खापर न मिळाले विसाजी पंतांना बघायचं होतं की मुक्ता कशी बरे मांडे बांधते. त्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी आले आणि आश्चर्यचकित झाले. विसोबा, अहो काय बघतोय हे? अहो ज्ञानदेवाच्या पाठीवर जवळ करून मुक्ता मांडे बांधते, आश्चर्यच आहे. शास्त्री बुवा, चमत्कारच आहे हा. लोक म्हणतात त्याप्रमाणे खरंच ही मुलं अवतारीच आहे. विसोबा मी खरंच त्यांची माफी मागतो. ही वर्षे या भावंडांना खूप क्षण याचा पश्चाताप विसाजी पंतांना झाला होता. क्षमा असावी ज्ञान माऊली, चूक झाली तुम्हाला ओळखण्यात, चुकलो मी, क्षमा असावी, क्षमा असावी, क्षमा असावी. आणि ज्ञानेश्वरांच्या मुखातील ते गोड शब्द, विसोबा काका दृष्टी निंदन केलं तर सारं सात्विक दिसत. तुमच्या दृष्टीचा भ्रम केला यातच सारं काय. पण विसोबा काका तुम्हाला क्षेत्रासारखं राहावं लागेल आणि यापुढे विसोबा साठे नाही तर विसोबा केंद्र म्हणून देतात. तुम्हाला हा देखावा आवडलाय का? आवडला असेल तर जरा टाळ्या होऊ द्या खडखडीत.
तुम्हाला टाळ्या वाजवायचे 2-3 शॉर्टकट मध्ये फायदे सांगू काय? म्हणजे तरी टाळ्या वाजवा तुम्ही. जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात सांगतो. पहिला फायदा म्हणजे टाळ्या वाजवत असताना तुम्ही जोरात टाळी वाजवली आणि जर शेजारी तुमची शेजारी किंवा शेजारी जर डोलकी घेत असला तर त्यांची झोप उडेल. दुसरी गोष्ट, तुम्ही टाळ्या वाजवल्यामुळे तुमच्या अंगात ऊर्जा निर्माण होईल, तुम्हाला झोप अजिबात येणार नाही. आणि तिसरं महत्वाची म्हणजे आम्हाला जे अपेक्षित आहे, तुमच्या टाळीमुळे आमच्या कलाकारांना प्रोत्साहन मिळत असतं आणि म्हणून ज्या गोष्टीवर कुठलाही खर्च नाही, उलट ती वाजवल्याने जास्ती फायदाच होतो, अशी गोष्ट मी तुमच्याकडे मागतो, तेव्हा ती आम्हाला फुकट द्यायचा प्रयत्न करा. हो, मी एकदा खडखडीत टाळ्या. धन्यवाद. आपली जी काही प्रॉपर्टी असेल, जे काही साहित्य असेल, ते सगळं एकदाच आतमध्ये घ्यायचं आहे. कारण एकदा आपली वेळ चालू झाली की परत आपल्याला बाहेर जाता येणार नाही. आणि जर तुम्ही बाहेर गेलात काही आणायला किंवा काही ठेवायला, तर जेवढ्या वेळा आत बाहेर कराल तेवढे गुण तुमचे कमी केले जाणार. गुहागर तालुक्यातला एक नामांकित संघ खेम वर्धान पालखी नृत्य पथक पालपेने तालुका गुहागर आपली कला करण्यासाठी सज्ज होतोय. या संघाच्या वाद्य कलाकारांमध्ये जो 1 नंबरचा ढोलवाला आहे तो या सगळ्यांचा कॅप्टन आहे. मूर्तीनं लहान आहे पण कीर्तीनं महान आहे. छोटा
फक्त गुरुदास संघाचा परफॉर्मन्स म्हणजे फक्त 1 तासाचा कार्यक्रम शिल्लक आहे. पारंपरिक पद्धतीचं वाद्य आणि पारंपरिक वाद्याला साजेसं पारंपरिक नृत्य या ठिकाणी सादर केलं जातं. 2 वर्षांपासून केलं जातं सांस्कृतिक तालुका ग्वाहाटी संघाकडे.
एकदा पालखी संघासाठी जोरदार टाळ्या होत्या. सर्व कलाकारांसाठी ते पारितोषिकांची